आपण साई हॉस्पिटलचं जे आता बॉम्बे नर्सिंग होम ऍक्टची नोंदणी आहे ती रद्द केलेली आहे. ते आपल्याकडे जे नियम आहेत त्या नियम बॉम्बे नर्सिंग ऍक्टचा नियम नंबर 7 असं सांगतो की त्याच्यामध्ये जर कोणत्याही अपराधाबद्दल जर त्या व्यक्तीला किंवा त्या हॉस्पिटलला दोषी ठरवण्यात आले तर या कारणावरून किंवा अशा शुश्रूषागृहाच्या बाबतीत कोणत्याही इतर व्यक्तींना दोषी ठरवण्यात आले तर अशा कारणावरून आपल्या अधिनियमाच्या तरतुदीच्या अधीन राहून अशा व्यक्तीची शुश्रूषागृहाच्या बाबतीत झालेली नोंदणी कोणत्याही रद्द करण्याचा अधिकार हा शासनाने दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जी सिव्हिल सर्जन यांच्या मार्फत जी कारवाई झाली तर त्या अनुषंगाने आपण हे त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपण रद्द केलेलं आहे. कशाचं हा ओके. नाही, सर्वांनाच या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला सर्वांनी बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट खाली आपली नोंदणी असणं आवश्यक आहे आणि त्या अधिनियमाखाली जे सर्वांना नियम आहेत आणि त्याच्यामध्ये अबॉर्शन आणि PCPNDT बाबतचा नियम जो आहे की त्याला ज्या व्यक्तींना मान्यता आहे आणि ज्या व्यक्ती क्वालिफाईड आहेत तेच फक्त अबॉर्शन किंवा MTP हे करू शकतात. इतर जणांना त्याची मान्यता नसते आणि ती सुद्धा मान्यता आपल्याला सिव्हिल सर्जन यांच्याकडनं घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु अशी मान्यता नसताना कोणीही अबॉर्शन किंवा MTP करू नये त्या निमित्तानं सर्वांना आवाहन करत आहे. साथरोगाचं अजूनही आपल्याकडं पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि वातावरणाच्या प्रभावामुळे अजूनही आपल्याकडे फिव्हरचे मोठ्या प्रमाणावर पेशंट आढळत आहेत. त्याच्यामध्ये आता आपण बघितलं तर डेंग्यूचा आजार हा सगळ्यात जास्त आपल्याकडे आहे. इतर महाराष्ट्रातही त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की डेंग्यूचे डास जे आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात आणि त्याच्यामुळे डासांमार्फत हा पसरणारा आजार आहे. त्यामुळे पहिल्यांदा काळजी आपल्याला असं घ्यायचं आहे की आपल्या घराभोवती आणि घराच्या परिसराभोवती कोणतेही पाणीसाठे जर असतील तर ते आपल्याला मोकळे करायचे. आपल्याला आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळायचा आहे. आपल्याकडे जर पाणीसाठे मोकळे करता येण्यासारखे नसतील तर त्याच्यामध्ये टाकण्याचं द्रव्य जे टेमिफॉस आहे ते आपण उपलब्ध करून घ्यावं. ते पाण्यात टाकलं तर अशा पाण्यामध्ये डास आळ्या होणार नाहीत. थोडक्यात डास आळ्या जर आपल्या झाल्या नाहीत तर डास होणार नाहीत आणि डासांमार्फत पसरणारे आजार होणार नाहीत. डासांपासून सगळ्यांनी संरक्षण घ्यावं. म्हणजे आपल्याला जे मॉस्किटो रिपेलेंट असतील किंवा खिडक्यांना जर आपल्याला याचे पडदे बसवायचे असतील तर ते बसवणं गरजेचं आहे आणि डासांच्या संपर्कात जर आपण आलो नाही तर या आजारापासून आपल्याला संरक्षण मिळू शकते. आरोग्य यंत्रणा आपली तयार आहे. आपल्याकडे जे तापाचे जे पेशंट आहेत त्या सर्वांना आपण उपचार देतोय. व्हायरल फिवर असल्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अंगदुखी आणि अशक्तपणा खूप मोठ्या प्रमाणावर येत आहे. आपण त्या दृष्टीने लोकांना सांगतोय की आपण विश्रांती घ्यावी, पुरेसा शरीरामध्ये पाणी राहील याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. औषधं जी डॉक्टरने दिली ती वेळेवर आपण घेतली पाहिजे आणि आपल्या पेशी कमी होत नाहीत ना ह्याच्याकडे त्याच्यामध्ये प्रकर्षानं लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे.